तर मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे। काही अनुचित घटनाही पुढे येतात। काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचं देखील समोर येते। मात्र सकाळपासून एकंदरीतच सर्व मतदारसंघामध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसून येतोय। अनेक ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर मतदारांनी मोठमोठ्या रांगा लावलेली आहेत आणि हीच ती काही दृश्य आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानासाठी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ठिकठिकाणी मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पडताना दिसतात। विलेपार्ले, मुंबई, कल्याण, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोल्यामध्ये अशा प्रकारे मतदारांचा मोठा उत्साह दिसतोय। यामध्ये काही वयोवृद्ध नागरिकांनी सकाळीच आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडणं पसंत केलेलं आहे। विलेपार्ले मुंबईमधली ही दृश्य पाहतोय। मोठ्या रांगा लागलेल्या आहेत साठे कॉलेजच्या बाहेर। कल्याणमधली दृश्य मतदारांच्या रांगा दिसून येतात। यामध्ये काही वयोवृद्धही आहेत। हाताला धरून त्यांना आत मतदार केंद्रामध्ये नेलं जातं आहे। मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी वयोवृद्ध सध्या मोठ्या संख्येने बाहेर पडलेले दिसतात। कोल्हापूरमध्ये मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळीच आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदार बाहेर पडलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील लांबच्या लांब मतदारांच्या या रांगा लागलेल्या आहेत। एक प्रकारे वेगळी उत्सुकता आणि उत्साह सर्वच मतदारांमध्ये सुद्धा दिसून येतोय। गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण वेगवेगळ्या प्रकारे जनतेने पाहिलं, विशेषतः 2.5 वर्षांमधलं। त्या मतदार राजाचा कौल नेमका काय असणार आहे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मतदानासाठी रांगा लागलेल्या नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला दृश्य पाहायला मिळतंय। अकोल्यामध्ये देखील मतदार राजा मोठा उत्साही सध्या दिसतोय आणि मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी मोठ्या रांगा लावून आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं जातंय।